हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी ज्याला आपण RTMNU म्हणतो, या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथॉलॉजीचा स्टडी करायचा आहे. MCQज थ्रू आपण आपल्या कन्सेप्ट क्लिअर करत आहोत, ज्याचं हे आजचं आपलं 8वं लेक्चर आहे. ऑलरेडी 7 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉलॉजीचे. चला तर सुरू करूया सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे एक्झामचा पॅटर्न असा आहे की 50% मार्क्स किंवा 50 मार्क्स हे एक सेक्शनला आहेत आणि दुसऱ्या सेक्शनला 50% मार्क्स आहेत, 50 गुण आहेत. टोटल 100 मार्क्सची ही एक्झाम आहे. त्याच्यामध्ये पहिला पार्ट सेक्शन ए जो आहे तो रिसर्च मेथॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूडवरती आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड आणि जनरल ॲप्टिट्यूड असं त्याला म्हटलं जातं. तर त्यामध्ये रिसर्चवरती 40 क्वेश्चन्स आणि जनरल ॲप्टिट्यूडवरती 10 क्वेश्चन्स असा हा रेशिओ असणार आहे. सो यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो स्पेशली फॉर सेक्शन ए. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्यामध्ये 10 मॉक टेस्ट या रिसर्च मेथॉलॉजीच्या असतील आणि उरलेल्या 10 जनरल ॲप्टिट्यूडवरती असतील. सभोवताच संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF फॉर रिसर्च मेथॉलॉजी. जसं की वेटेज रिसर्च मेथॉलॉजीला जास्त आहे सेक्शन ए मध्ये, तर त्यासाठी ही सरावासाठी MCQ PDF तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. असा हा फुल कोर्स आहे 599 रुपयाला. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच रजिस्ट्रेशन करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. हा कोर्स तुम्हाला गॅरंटेड सिलेक्शन करून देणार आहे, कारण असा हा कोर्स डिझाईन केलेला आहे की तुमचा सेक्शन ए एकदम परफेक्ट होणार आहे आणि फार थोडे पर्सेंटेज म्हणजे 50% मार्क व्हायला ह्याच्यामध्ये खूप हेल्पफुल होणार आहे सेक्शन ए मध्ये फुल कोर्समध्ये. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण हेच टॉपिक घेतले होते युनिट 1 मधले. आजही आपण तेच टॉपिक घेणार आहोत. त्याच्यावरचे 10 MCQज आणि 10 कन्सेप्ट त्यामागचे त्याचे एक्सप्लेनेशन आज आपण बघणार आहोत. बघूयाचा पहिला प्रश्न. अँड इंडक्टिव्ह थेअरी इज वन दॅट. प्रेरक सिद्धांत एक आहे की. काल आपण इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिझनिंगचे 2 मेथड्स किंवा पद्धती बघितल्या होत्या, 2 अप्रोचेस बघितले होते. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डिडक्टिव्हमध्ये आपण जनरलपासून मोर स्पेसिफिकपर्यंत जातो आणि इंडक्टिव्हमध्ये आपण स्पेसिफिकपासून जनरल थेअरीजपर्यंत जातो. तर मग आपल्याला इथे ऑप्शन्सपैकी सांगायचं की इंडक्टिव्ह थेअरी यापैकी कुठली आहे ऑप्शन्सपैकी. मग ऑप्शन्स दिलेले आहेत. इन्व्हॉल्व्स टेस्टिंग अँड एक्सप्लिसिटी डिफाईन्ड हायपोथेसिस. स्पष्टपणे परिभाषित गृहीतकांचे परीक्षण करण्यास सामील आहे. डज नॉट अलो टू फॉर फाइंडिंग टू फीडबॅक इन टू द स्टॉक ऑफ नॉलेज. ज्ञानाच्या साठ्यात निष्कर्षांना परत पोहोचण्याची परवानगी देत नाही. युजेस क्वांटिटेटिव्ह मेथड्स वेन एव्हर पॉसिबल. जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रेरणात्मक पद्धती वापरतात. डी अलाउज थेअरी टू एमर्ज आउट ऑफ डेटा. सिद्धांत डेटामधून बाहेर येण्यास अनुमती देते. स्पेसिफिकमधून जनरल. तर इथं आपला इंडक्टिव्ह थेअरी मिळते आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन डी मध्ये इथे आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं आहे की सिद्धांत डेटामधून बाहेर येण्यास अनुमती देते. म्हणजे डेटा जो आपण गोळा केलेला आहे त्याच्यातून मोर स्पेसिफिक थेअरी निर्माण होते. इंडक्टिव्ह थेअरी इथे आपल्याला दिसते, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे आहे डी अलाउज थेअरी टू एमर्ज आउट ऑफ डेटा. त्याचं एक्सप्लेनेशन कसं असेल आपण बघूया. In logic, we often refers to the two broad methods of reasoning as the deductive and inductive approaches. जे आपण बघितले ते डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह अप्रोचेस. डिडक्टिव्ह रिझनिंग वर्क्स फ्रॉम मोर जनरल टू द मोर स्पेसिफिक, जनरल टू स्पेसिफिक. इंडक्टिव्ह रिझनिंग वर्क्स द अदर वे, मुव्हिंग फ्रॉम स्पेसिफिक ऑब्झर्वेशन टू द ब्रॉडर जनरलायझेशन ऑफ थेअरीज. जसे की आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं, म्हणजे जे ऑप्शन्स करेक्ट आलं होतं आपलं त्याच्यामध्ये डेटामधून आपण थेअरी काढणार आहोत, म्हणजे मोर स्पेसिफिक जनरलायझेशन करणार आहोत डेटामधून. मग इथं आपलं काय असणार आहे, इंडक्टिव्ह रिझनिंग असणार आहे. इंडक्टिव्ह थेअरी आपल्याला काढायची होती क्वेश्चनमध्ये आणि ते आपल्याला चौथ्या ऑप्शनमध्ये क्लिअरपणे मिळालं होतं. म्हणून आपला चौथं ऑप्शन जे होतं डी ते करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयाचा सेकंड नंबरचा. व्हॉट इज द एपिस्टेमॉलॉजिकल पोझिशन हेल्ड बाय द पॉझिटिव्हिस्ट. पॉझिटिव्हिस्टद्वारे तात्विक स्थिती याला काय म्हणतात किंवा ज्ञानमीमांसा स्थितीला काय म्हणतात. तर एपिस्टेमॉलॉजी म्हणजे काय आपण सुरुवातीला समजून घेऊया. एपिस्टेमॉलॉजी म्हणजे एखाद्या ज्ञानावरती, म्हणजे एखाद्या विषयी खूप बेसला जाऊन आपण आणखीन माहिती घेतो किंवा त्याचा सोर्स शोधतो किंवा त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, त्यालाच आपण एपिस्टेमॉलॉजी असं म्हणू शकतो. तर त्या एपिस्टेमॉलॉजीचं पोझिशन पॉझिटिव्हिस्ट जे आहे त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्याला काय म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर इन डेप्थ हार्मोनेटिक अंडरस्टँडिंग ऑफ सोसायटी. समाजाचा सखोल हार्मोनेटिक समजण्याला पर्याय नाही. सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री इम्पेरिकल ऑब्झर्वेशन. वैज्ञानिक संशोधन मूल्यमुक्त अनुभवजन्य निरीक्षणावर आधारित असावे.
इव्हेंट्स अँड डिस्करेजेस इन सोशल वर्ल्ड प्रिव्हेंट्स अस फ्रॉम हॅव्हिंग डायरेक्ट नॉलेज ऑफ नॅचरल ऑर्डर. सामाजिक जगातील घटना आणि प्रवचन आपल्याला नैसर्गिक ऑर्डरचे थेट ज्ञान घेण्यापासून प्रतिबंधित करतात. इट इज इम्पॉर्टंट टू रिमेन ऑप्टिमिस्टिक अबाउट अवर रिसर्च इवन व्हेन थिंग्स गो रॉंग. गोष्टी चुकीच्या झाल्या तरीही आपल्या संशोधनाबद्दल आशावादी राहणे महत्त्वाचे आहे. तर यापैकी कुठली गोष्ट आपल्याला जास्त पॉझिटिव्ह वाटते आहे, तर तेच आपल्या पॉझिटिव्हिस्टचं म्हणणं आहे किंवा त्यांचं पोझिशन जे आहे तीच आहे. तर यामधलं बी ऑप्शन जे आहे ते आहे सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री एम्पेरिकल ऑब्झर्वेशन. म्हणजे मूल्यमुक्त असावं आणि अनुभवजन्य निरीक्षणावर आधारित असावं. त्यातूनच आपल्याला योग्य माहिती मिळेल आणि जे आपल्याकडे ऑलरेडी माहिती आहे त्याच्यावरचा आणखीन क्लिअर नॉलेज आपल्याला मिळेल. मग ऑप्शन बी जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर आहे की सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री एम्पेरिकल ऑब्झर्वेशन. तर व्हॉट इज एपिस्टेमॉलॉजिकल पोझिशन हेल्ड बाय पॉझिटिव्हिस्ट? दॅट इज सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री एम्पेरिकल ऑब्झर्वेशन. तर हे आपल्याला सतत लक्षात राहावं म्हणून मी हे वाक्य 2-3 वेळेस रिपीट करते की आपल्याला कुठली पॉझिटिव्हिस्ट पोझिशन हेल्ड केली जाते एपिस्टेमॉलॉजिकलमध्ये. तर ही आपलं करेक्ट आन्सर इथे बी ऑप्शन आहे. Epistemology in business research as a branch of philosophy deals with the source of knowledge. तर epistemology म्हणजे काय? The source of knowledge थोडक्यात आपण म्हणू शकतो. Specifically, epistemology is concerned with possibilities, nature, sources and limitation of knowledge in field of study. Alternatively, epistemology can branded as study of criteria by which researchers classifies what does and does not constitute to the knowledge. In simple words, epistemology focuses on what is known to be true. It is way of thinking opposite to ontology. तर इथे epistemology म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी की हे नेचर आहे, शक्यता आहे, सोर्सेस आहेत, लिमिटेशन आहे. कशाचं? तर नॉलेजचं. मी सुरुवातीला सांगितलं की एपिस्टेमॉलॉजी म्हणजे नॉलेजच्याच रिलेटेड ही एक कन्सेप्ट आहे की त्याच्यावर आपण जास्तीत जास्त सर्च करणं, त्याच्यावरती खोलात जाऊन विचार करणं किंवा त्याच्याबद्दलची नवीन कन्सेप्ट पुढे आणणं, नवीन नॉलेज त्याच्यामध्ये ॲड करणं एखाद्या स्पेसिफिक कन्सेप्टवर किंवा त्याच कन्सेप्टवर, तेव्हा त्याला आपण एपिस्टेमॉलॉजी असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 3rd नंबरचा. द इंटरप्रिटिव्हिस्ट व्ह्यू ऑफ सोशल सायन्सेस इज दॅट. सामाजिक शास्त्राचे दुभाषिक मत असे आहे की जसं आपण एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स हे 2 प्रकार आहेत सायन्सचे. तर त्याच्यामध्ये सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्राचं दुभाषिक मत काय आहे ते आपल्याला ऑप्शन्सपैकी निवडायचं आहे, ऑप्शन्समधून सांगायचं आहे. तर आपल्या ऑप्शन्स आहेत ए, their subject matter is fundamentally different to that of the natural science. त्यांचे विषय मूलभूत विज्ञानापेक्षा भिन्न आहेत. We should aim to achieve the interpretive understanding of social action. सामाजिक क्रियेचे व्याख्यात्मक आकलन साध्य करण्याचे आपले लक्ष्य आहे. It is important to study the way people make sense of their everyday worlds. लोक आपल्या दैनंदिन जगाविषयी ज्या पद्धतीने अर्थ काढतात त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. तर यापैकी कुठला ऑप्शन आपल्याला, आणि चौथा आहे ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. तर सामाजिक शास्त्रामधलं कुठली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते आहे? तर यामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत सामाजिक शास्त्रामध्ये. तर यामध्ये दुभाषिक मत आहे असं म्हटलं जातं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तिन्ही गोष्टी या सोशल सायन्ससाठी आवश्यक आहेत. मग आपलं करेक्ट आन्सर इथलं कुठलं असणार आहे? डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दुभाषिक मत आहे सामाजिक शास्त्राविषयी. तर त्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन समजून घेऊया की डी का आलं किंवा त्याचे तिन्ही पॉईंट आपल्याला बरोबर का आहेत, दुभाषिक का आहेत. ऑल ऑफ दिस आन्सर रिव्हेल्स समथिंग अबाउट द इंटरप्रिटिव्ह व्ह्यू ऑफ सोशल सायन्स. तर दुभाषिक मत जे आहे त्याच्याबद्दल काहीतरी ते सगळेच ऑप्शन्स आपल्याला सांगत आहेत. प्रत्येकजण प्रत्येक स्टेटमेंट त्याच्यातलं आपल्याला सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्राच्या दुभाषिक मताबद्दल सांगत आहे. द अप्रोच इज बेस्ड ऑन रिॲक्शन ऑफ पॉझिटिव्हिझम इन्सिस्टिंग पीपल आर नॉट ऑब्जेक्ट्स. तर लोक जे आहेत सोशल सायन्समध्ये लोकांचा अभ्यास केला जातो, तर ते लोक जे आहेत ते वस्तू नाही आहेत किंवा त्यांचा वापर नॅचरल सायन्सच्या मेथोडॉलॉजी पद्धती वापरून केला जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी ते वेगळीच पद्धती वापरली जाते सोशल सायन्समध्ये त्यांचा अभ्यास करण्यासाठी. मोस्ट सोशल फेनॉमेना आर प्रोड्यूस थ्रू ह्युमन इंटरॅक्शन. म्हणजे नवीन वस्तू किंवा नॉलेज जे आहे सोशल सायन्समधलं ते त्यांच्याशी इंटरॅक्शन करून किंवा त्यांच्याशी बोलून मगच काढलं जातं. तर हे आपल्याला या क्वेश्चनमध्ये किंवा या
ऑप्शन्समध्ये दिसतं आहे की हे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते करेक्ट आहेत. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये दुभाषिक मत आपल्याला दिसतं आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन आपल्याला होतं डी, ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. द क्वालिटेटिव्ह रिसर्च स्ट्रॅटेजी प्लेसेस ऑफ व्हॅल्यू ऑन, गुणात्मक संशोधन धोरण यावर मूल्य ठेवते, म्हणजे यावरून मूल्य त्याचं निर्धारण करते क्वालिटेटिव्ह रिसर्चचं. कशावरून? आपल्या ऑप्शन्स आहेत युजिंग नंबर्स, मेजरमेंट्स अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स, संख्या मोजमाप आणि संख्याशास्त्रीय तंत्रे वापरणे, जनरेटिंग थेअरीज थ्रू इंडक्टिव्ह रिसर्च अबाउट सोशल मिनिंग, सामाजिक अर्थांबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे, कंडक्टिंग रिसर्च दॅट इज व्हेरी हाय क्वालिटी, अत्यंत उच्च गुणवत्तेचे संशोधन करत आहे, आणि डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्चची स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे मूल्य गुण जे म्हणतात आपण ते या रिसर्चचे कशावरून कळतात, तर आपला ऑप्शन्स इथं दिलेले आहेत आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे बी, जनरेटिंग थेअरीज टू इंडक्टिव्ह रिसर्च अबाउट सोशल मिनिंग. का बी आन्सर आलं? कारण क्वांटिटेटिव्हमध्ये जे नंबर्स येतात ते क्वांटिटेटिव्हमध्ये येतात, क्वालिटेटिव्हमध्ये नाही, म्हणून आपलं ऑप्शन ए कट झालं. डी, त्यातलं ए नाही आहे म्हणजे डी ऑप्शन आपलं नक्कीच नसणार आहे, म्हणजे ए आणि डी ऑप्शन्स कट झाले. सी आणि बीमध्ये करेक्ट आन्सर बी आलं, कारण कंडक्टिंग रिसर्च दॅट इज व्हेरी हाय क्वालिटी, अत्यंत उच्च गुणवत्तेचे संशोधन करणं म्हणजे ते मूल्य किंवा त्याची चांगली क्वालिटी आहे किंवा व्हॅल्यू आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चची असं आपण म्हणू शकत नाही. मग इथे गॅदरिंग थेअरीज थ्रू इंडक्टिव्ह रिसर्च अबाउट सोशल मिनिंग, सामाजिक अर्थाबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे हेच आपलं इथे करेक्ट आन्सर असू शकतं. गुड व्हॅल्यू किंवा धोरण जे आहे ते याच्यावरतीच आपल्याला दिसतंय क्वालिटेटिव्ह रिसर्चचं, म्हणून आपला ऑप्शन बी बरोबर आहे. We expect all research to be carried out according to the highest quality standards, tested for the validity, reliability and subjected to the ethical consideration. तर आपण प्रत्येक रिसर्च जे आहे त्याच्यामध्ये हायेस्ट स्टँडर्ड म्हणजे उच्च दर्जा आणि क्वालिटी त्याची चांगली असावी हे एक्सपेक्ट करत असतो किंवा धारणा करत असतो, ज्याच्यामध्ये वैधता असली पाहिजे, विश्वसनीयता असली पाहिजे, या तर आपण सगळ्याच रिसर्चमधून एक्सपेक्ट करत असतो, सगळ्याच संशोधनामधून एक्सपेक्ट करत असतो. सम रिसर्च स्टडीज नंबर ऑफ थिंग्स लॅक देअर इन्सिस्टन्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अक्युरन्स इन रिलेशनशिप ऑफ थिंग्स टू अदर अलॉंग दिस डायमेन्शन्स वी कॉल दिस स्टडीज क्वांटिटेटिव्ह. तर ज्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी काढतो म्हणजे वारंवारिता काढतो, ज्याच्यामध्ये आपण संशोधन करून वारंवारिता काढून त्यातले रिझल्ट्स काढतो, तर ते आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये करतो. क्वालिटेटिव्ह स्टडीज ऑन अदर हँड स्टडी द रिझन्स पीपल वाय डू थिंक दे डू, म्हणजे क्वालिटेटिव्हमध्ये काय करतं की पीपल म्हणजे लोक असं का करतात त्याच्या मागचं कारण आपण शोधतो. हाव दे फील अबाउट दॅट, त्याच्याबद्दल ते लोक काय फील करतात. देअर जनरल लाईक्स अँड डिसलाईक्स, त्यांच्या आवडी नावडी काय आहेत हे आपण याचा अभ्यास आपण क्वांटिटेटिव्हमध्ये संख्या येतात आणि क्वालिटेटिव्हमध्ये या प्रकारचे प्रश्न येतात. द प्रॉब्लेम इज दॅट क्वांटिटेटिव्ह स्टडीज फ्रिक्वेंटली आर इंटरेस्टेड इन हाऊ मेनी पीपल फील द सेम वे about something, and qualitative studies might want to show what percentage of respondents indicates particular feelings. For example, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्हमधला डिफरन्स सांगितलेला आहे. क्वालिटेटिव्हमध्ये असं दिलेलं आहे की किती लोक एक सेम फिलिंग एक्सप्रेस करतात किंवा सेम फिलिंग सगळ्या लोकांना येते. नंबर जो आहे तो क्वांटिटेटिव्हमध्ये, तर क्वालिटेटिव्हमध्ये काय येणार आहेत की सेम फिलिंग किती % लोक करत आहेत. हा क्वेश्चन रिसर्चचा प्रॉब्लेम जो असेल तो असेल क्वालिटेटिव्हचा. तर एक्झाम्पल दिलं आहे द रिअल डिफरन्स बिटवीन देम इज मोर लायकली टू बी फाउंड इन देअर अंडरलाईंग रिसर्च ओरिएंटेशन विथ क्वांटिटेटिव्ह अप्रोचेस बिंग असोसिएटेड विथ द पॉझिटिव्हिझम अँड ऑब्जेक्टिव्हिझम अँड क्वालिटेटिव्हिझम अप्रोचेस लिंक टू इंटरप्रिटिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्हिझम. तर आपल्याला असं दिलेलं आहे. तर एक्झाम्पल त्यांनी जे दिलं होतं की क्वांटिटेटिव्ह काय आहे, एकच उदाहरण दिलं होतं की सेम फिलिंग असणारे किती लोक आहेत हे येणार क्वांटिटेटिव्हचा विषय, आणि ती फिलिंग किती % लोकांना आहे, एक फिलिंग किती % लोकांना आहे हा झाला आपला क्वालिटेटिव्हचा रिसर्च. त्याच्यामध्ये आपल्याला क्वांटिटेटिव्ह काय रिसर्च म्हणजे कुठला आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे कुठला आहे हे क्लिअर झालेलं असावं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॅल्यू फ्री रिसर्च. खालीलपैकी कोणते मूल्यमुक्त संशोधनाचे उदाहरण आहेत. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण एक बघितलं आहे की मूल्यमुक्त संशोधन असावं, एक्सपिरियन्स बेस म्हणजे ऑब्झर्वेशन बेसवर रिसर्च असावं. तर तेच व्हॅल्यू फ्री रिसर्चचं उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत कॉन्शियस पार्शलिटी, जाणीव पक्षपात, सिम्पथी फॉर द अंडरडॉगसाठी सहानुभूती, अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूइंग, रचना नसलेली मुलाखत. व्हॅल्यू फ्री रिसर्च काय असेल यातलं उदाहरण द्यायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डी, नन ऑफ दी अबोव वरीलपैकी काहीही नाही.
याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण की हे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू नाही आहे असं आपल्याला दिसतं आहे, पण तरी पण हे आन्सर का नाही आहेत, डी नन ऑफ द अबो का आन्सर आलं याचं. एक्सप्लेनेशन आहे व्हॅल्यूज रिफ्लेक्ट आयदर द पर्सनल बिलीफ्स ऑर द फिलिंग्स ऑफ रिसर्चर्स. तर व्हॅल्यू काय करत असणार, वैयक्तिक बिलीफ आणि फिलिंग्स, रिसर्चर्सच्या भावना ज्या आहेत ते प्रेझेंट करत असतात किंवा त्या दाखवत असतात व्हॅल्यूज. मग आपल्याला प्रश्नामध्ये जे दिलेलं आहेत ऑप्शन ए आणि बी ते फक्त इंडिकेटिव्ह ऑफ व्हॅल्यूज, ते कॅनॉट बी करेक्ट. ते इंडिकेटिव्ह आहेत व्हॅल्यूजचे, ते करेक्ट असू शकत नाही. ते रिसर्च व्हॅल्यू फ्री रिसर्चचे उदाहरण असू शकत नाही. आणि तिसरा ऑप्शन होता अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूइंग इन रिसर्च मेथड. तर अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूइंग ही एक रिसर्चची मेथड आहे, एक्झाम्पल नाही आहे रिसर्चचं. टिपिकली यूज्ड इन क्वालिटेटिव्ह रिसर्च ऑफ स्ट्रॅटेजीज, म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये ही आपण मेथड वापरतो, इंटरव्ह्यू अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. बट मेथड बाय इटसेल्फ कॅनॉट बी रिगार्डेड ॲज व्हॅल्यू फ्री व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे जे मेथड आहे ती कधी व्हॅल्यू फ्री किंवा व्हॅल्यू ॲडेड असू शकत नाही. सो मस्ट बी इनकरेक्ट, मेकिंग आन्सर डी इज करेक्ट बाय डिफॉल्ट. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की मग हे तिन्ही ऑप्शन जर करेक्ट नसतील तर आपल्याला बाय डिफॉल्ट डी ऑप्शन करेक्ट आहे असे म्हणावं लागेल. कॅन देर बी सच थिंग ॲज व्हॅल्यू फ्री रिसर्च माईट हॅव बीन. म्हणजे असा प्रश्न आहे की व्हॅल्यू फ्री रिसर्च अशी कन्सेप्ट आली आहे, कन्सेप्ट असेल पण त्यामध्ये अजून व्हॅल्यू फ्री रिसर्च असा एखादा उदाहरण आपल्याला देता येणार नाही, असं क्वेश्चन अजून समोर आलेलं नाही आहे असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. An important practical issue to consider when designing a research project is. संशोधन प्रकल्पाची आखणी करताना एक महत्त्वाचा व्यावहारिक मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तो मुद्दा कुठला? आपले ऑप्शन्स आहेत विच थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह यू फाइंड मोस्ट इंटरेस्टिंग. कोणता सैद्धांतिक दृष्टिकोन आपल्याला सर्वात मनोरंजक वाटतो तो. हा व्यावहारिक मुद्दा झाला का? नाही. मग आपला करेक्ट आन्सर इथे हे नसणार आहे. वेदर ऑर नॉट यू हॅव टाईम टू रिटायर द बाथरूम फर्स्ट. आपल्याला प्रथम स्नानगृह टेकवण्याची वेळ आहे की नाही हे विचार करायचे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे का संशोधन प्रकल्पाची आखणी करताना? नाही. सी हाऊ मच टाईम अँड मनी यू हॅव टू कंडक्ट द रिसर्च. आपल्याकडे संशोधन करण्यासाठी किती वेळ आणि पैसा आहे. आणि डी विच कलर ऑफ रिंग ब्लेंडर टू प्रेझेंट युअर वर्क इन. आपले कार्य सादर करण्यासाठी रिंग बाइंडरचा कोणता रंग हवा आहे किंवा कोणता रंग आहे, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत का? तर ए, बी आणि डी वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की व्यावहारिक मुद्दा हा नाही. व्यावहारिक मुद्दा आपल्याला सी ऑप्शनमध्ये दिसतोय, एक पैसा दिसतो आहे आणि वेळ दिसतो आहे. मग आपल्याला करेक्ट ऑप्शन देखील तेच आहे. हाऊ मच टाईम अँड मनी यू हॅव टू कंडक्ट हा विचाराचा मुद्दा जो आहे तो आपल्याला संशोधन प्रकल्पाची आखणी करताना लक्षात ठेवावा लागतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथं सी आलेला आहे. तर त्याचा आन्सर हे कसं आलं आपण एक्सप्लेन करूया. इट्स ॲबिलिटी टू फोर्स अस टू ट्रान्सेंड द कन्स्टेंट इम्पोज बाय द स्कॅरसिटी ऑफ टाईम अँड मनी. वेळ आणि पैशाच्या कमतरतेमुळे घालून दिलेल्या मर्यादा ओलांडण्यासाठी आपल्याला भाग पाडण्याची त्याची क्षमता आहे. ॲट द आउटसेट वी माइट परस्यूड अवरसेल्व्स टू टॅकल समथिंग वी कॅन अचीव वेल इवन इफ इट इज नॉट व्हेरी एक्साइटिंग. जरी इंटरेस्टिंग नसेल, एक्साइटिंग नसेल तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून चांगलं काहीतरी आपल्याला मिळतं. जेव्हा पैसे आणि टाईम आपण मॅनेज करू तेव्हा, किंवा किती खर्च करण्याची आपली क्षमता आहे त्याच्यावरती. रादर दॅन प्रोड्युसिंग पोअर रिसर्च ऑन फॅसिनेटिंग ऑर इम्पॉर्टंट टॉपिक. Furthermore, we will force to consider target population and the likelihood of being able to construct probability samples. Practicality have to do with how you would implement your theoretical approach and the color of ring blender, while the certainty and important issue is an aesthetic choice. म्हणजे आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जिथं रंग वगैरे विचारतात तर ते जे आहे ना, तर तो रंग वगैरे जे सौंदर्य म्हणजे खुलवण्यासाठी किंवा सजावटीसाठीचा आहे. पण सर्वात पहिला जो पॉईंट आहे आपल्याला संशोधनाचा आराखडा तयार करण्यासाठी लागणार आहे तो आपल्याला टाईम किती आहे, आपण त्याच्यासाठी टाईम किती देणार आहे आणि मनी किती लागणार आहे, हा व्यावहारिक मुद्दा आपल्याला तिथे लक्षात घेतला पाहिजे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर हे आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबरचा. द कन्स्ट्रक्शनिस्ट ऑन्टोलॉजिकल पोझिशन सजेस्ट दॅट. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण बघितलं तर एपिस्टेमॉलॉजिकल पोझिशन पॉझिटिव्हिस्ट सजेस्ट दॅट. आता आहे द कन्स्ट्रक्शनिस्ट ऑन्टोलॉजिकल पोझिशन सजेस्ट दॅट. बांधकाम व्यवसायातील अँटॉलॉजिकल स्थिती सूचित काय करते? ऑप्शन्स आहेत सोशल फेनॉमेना दॅट देअर मिनिंग्स आर कॉन्स्टंटली बिंग अकम्प्लिश्ड बाय सोशल ॲक्टर्स
सामाजिक घटना आणि त्यांचे सर्व अर्थ सामाजिक कलाकाराकडून सतत केले जात आहेत. इंडिव्हिज्युअल्स आर बॉर्न इनटू द वर्ल्ड ऑफ रूल अँड स्ट्रक्चर्स दॅट दे कॅन नॉट चेंज. व्यक्ती आणि नियम संरचना जगात जन्माला येतात ज्या त्यांना बदलू शकत नाहीत. बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्क प्रेझेंट an ideal opportunity to exercise the sociological imagination. इमारत बांधकाम कार्य समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीचा उपयोग करण्याची एक उत्तम संधी आहे. Social facts and objects have an external reality independently of the people who perceive them. सामाजिक तथ्य आणि वस्तूंचे बाह्य वास्तव आहे जे स्वतंत्रपणे समजतात अशा लोकांचे असते. तर नेमकं बांधकाम व्यवसायातील अँटॉलॉजिकल स्थिती सूचित काय करतं? तर आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे ए. सोशल फेनॉमेना अँड देअर मिनिंग्स आर कॉन्स्टंटली बिईंग अकम्प्लिश्ड बाय द सोशल ॲक्टर्स. सामाजिक घटना आणि त्यांचे अर्थ सामाजिक कलाकाराकडून सतत केले जात असतात हे आपल्याला इथे सूचित करते. तर ऑन्टॉलॉजी म्हणजे काय? द सायन्स ऑफ ऑर स्टडी ऑफ बिईंग अँड इट डील्स विथ द नेचर ऑफ रियालिटी. तर म्हणजे असणं, फॅक्ट जे आहे, रियालिटी जे आहे त्याचं जे विज्ञान आहे त्याला आपण ऑन्टॉलॉजी असं म्हणू शकतो. म्हणजे नेचरची जी रियालिटी आहे त्याला ऑन्टॉलॉजी असं म्हणतो. ऑन्टॉलॉजी इज अ सिस्टम ऑफ बिलीफ्स दॅट रिफ्लेक्ट्स अँड इंटरप्रिटेशन बाय द इंडिव्हिज्युअल्स अबाउट द व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अ फॅक्ट. म्हणजे जे काय फॅक्ट आहे त्याच्याबद्दलचे जे विश्वास आहे, त्याच्याबद्दलचे जे नॉलेज आहे त्या सर्वाला आपण ऑन्टॉलॉजी असं म्हणू शकतो किंवा ऑन्टॉलॉजी असं म्हणतात. The two main ontological positions in the social sciences are ऑब्जेक्टिव्हिझम अँड कन्स्ट्रक्टिव्हिझम. तर मेन दोन पोझिशन्स आहेत ऑन्टॉलॉजीमध्ये, ते आहेत ऑब्जेक्टिव्हिझम आणि कन्स्ट्रक्टिव्हिझम. वेअर ॲज द फर्स्ट कन्सिडर सोशल फेनॉमेना टू एक्झिस्ट इंडिपेंडेंट ऑफ पीपल समहाव. द सेकंड पोझिशन कन्सिडर देम ॲज अ प्रोडक्ट ऑफ सोशल इंटरॅक्शन इन द कॉन्स्टंट स्टेट ऑफ रिव्हिजन. तर अशा प्रकारे ऑन्टॉलॉजी आपण समजून घेऊ शकतो आणि त्यातले मेन दोन पॉईंट आहेत जे ऑब्जेक्टिव्हिझम अँड कन्स्ट्रक्टिव्हिझम पोझिशन आहेत ह्या दोन ऑन्टॉलॉजीमधल्या. आणि अँटॉलॉजी म्हणजे फॅक्ट आणि फॅक्टचा अभ्यास, फॅक्टबद्दल जे नॉलेज आपण घेतो त्याला अँटॉलॉजी म्हणतात किंवा त्याच्यामध्ये आपण अभ्यास करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ अँटॉलॉजिकल क्वेश्चन. तर अँटॉलॉजीवरचाच प्रश्न आपल्याला आता आलेला आहे की अँटॉलॉजी म्हणजे काय आपल्याला समजला, तर त्याच्यावरचा प्रश्न कसा असू शकतो ते आपल्याला ऑप्शन्समधून सांगायचं आहे. पुढीलपैकी कोणता अँटॉलॉजिकल प्रश्न आहे? ऑप्शन्स आहेत शुड आय यूज क्वेश्चनायर ऑर इंटरव्ह्यूज इन माय प्रोजेक्ट. मी माझ्या प्रकल्पात प्रश्नावली किंवा मुलाखती वापरू. व्हॉट कॅन बी कन्सिडर ॲक्सेप्टेबल फॉर्म्स ऑफ नॉलेज. ज्ञानाचे स्वीकार्य प्रकार मानले जाऊ शकतात कोणते? हाऊ लाँग इज इट सिन्स आय लास्ट व्हिजिटेड द डेंटिस्ट. मी दंतचिकित्सास अंतिम वेळी भेट दिली तेव्हापासून किती काळ आहे? डू सोशल एंटायटीज हॅव अन ऑब्जेक्टिव्ह रियालिटी एक्सटर्नल टू द सोशल ॲक्टर्स. सामाजिक कलाकारांना वस्तुनिष्ठ वास्तविकता असते आणि सामाजिक कलाकारांना ते बाह्य असतात. तर हे आपले ऑप्शन्स आहेत, क्वेश्चनमध्येच आपले ऑप्शन्स आहेत. आणि तर आपल्याला याचं करेक्ट ऑप्शन सांगायचं आहे, करेक्ट आन्सर याचं आहे ते आहे डी. कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपण बघितलं की ऑन्टॉलॉजी म्हणजे काय, फॅक्ट आणि फॅक्टवरती रियालिटी आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. मग याच्यावरती आपल्याला काय विचारलेलं आहे? रियालिटी. डू सोशल एंटायटीज हॅव अन ऑब्जेक्टिव्ह रियालिटी एक्सटर्नल टू सोशल ॲक्टर्स. याच्यामध्ये या प्रश्नामध्ये आपल्याला मिळतं आहे काहीतरी रियालिटी जी आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे किंवा त्यातून जे आन्सर मिळणार आहे ते रियालिटी असणार आहे. म्हणून इथे हा जो क्वेश्चन आहे तो आहे अँटॉलॉजिकल क्वेश्चन. त्याचं एक्सप्लेनेशन कसं देऊ शकतो आपण? अँटॉलॉजी द फर्स्ट ब्रांच इज अँटॉलॉजी ऑर द स्टडी ऑफ बिईंग. बिईंग म्हणजे असणं, कशाचा? असण्याचा अभ्यास म्हणजे अँटॉलॉजी असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. विच इज कन्सर्न विथ व्हॉट ॲक्च्युली एक्झिस्ट इन द वर्ल्ड अबाउट विच ह्युमन कॅन अक्वायर नॉलेज. म्हणजे जगामध्ये काय आहे याच्याबद्दल अभ्यास करणं, त्याच्याबद्दल नॉलेज घेणं म्हणजे अँटॉलॉजी. अँटॉलॉजी हेल्प रिसर्चर्स रिकग्नाइज हाऊ सर्टन दे कॅन बी अबाउट नेचर अँड एक्झिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट दे आर रिसर्चिंग. ज्या गोष्टीबद्दल ते रिसर्च करतात त्या गोष्टी कशा अस्तित्वात आल्या किंवा त्याचं अस्तित्व काय आहे याबद्दलचं जे नॉलेज असतं ते अँटॉलॉजीमध्ये आपल्याला मिळतं. वेन वी आस्क डीप क्वेश्चन अबाउट व्हॉट इज नेचर ऑफ द युनिवर्स, or is there a God, or what happens to us when we die, or what principle govern the properties of matter, we are asking inherently ontological questions. तर हे रियालिटीवरती क्वेश्चन्स आहेत, रियालिटीशी रिलेटेड आहेत, फॅक्टशी रिलेटेड आहेत. म्हणून हे जे क्वेश्चन्स आहेत ते ऑन्टॉलॉजिकल क्वेश्चन्स आहेत. हे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला ऑन्टॉलॉजिकल क्वेश्चन्स कसे असू शकतात. म्हणून आपलं करेक्ट आन्सर तिथे डी आलं होतं जे आपल्याला रियालिटीवरती क्वेश्चन विचारला होता.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. व्हॉट इज द ग्रँड थेअरी? ग्रँड थेअरी म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे. तर थोडक्यात ग्रँड थेअरी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीबद्दल, फेनॉमेनाबद्दल, पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जास्त माहिती आपल्याला मिळणं म्हणजे ग्रँड थेअरी असं आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये. तर क्वेश्चन ऑप्शन्समध्ये काय दिलेलं आपण बघूया. वन दॅट वॉज प्रपोज बाय वन ऑफ द मेजर थेअरिस्ट इन द सोशोलॉजिकल ट्रेडिशन. सामाजिक शास्त्रातील परंपरेतील प्रमुख सिद्धांतापैकी एकाने हा प्रस्ताव मांडला होता. वन दॅट इज हायली अब्स्ट्रॅक्ट अँड मेक्स ब्रॉड जनरलायझेशन अबाउट द सोशल वर्ल्ड. एक अत्यंत मूर्त आणि सामाजिक जगाबद्दल व्यापक सामान्यीकरण करते. अँड इंटरमिडिएट लेवल एक्सप्लेनेशन ऑफ ऑब्झर्व रेग्युलॅरिटीज. निरीक्षण नियमितपणाचे दरम्यानचे पातळीचे स्पष्टीकरण करतं. डी अ पर्टिक्युलरली सॅटिस्फॅक्टरी थेअरी दॅट मेक्स द रिसर्चर फील हॅपी. एक विशेषतः समाधानकारक सिद्धांत ज्यामुळे संशोधकास आनंद होतो. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी. वन दॅट इज हायली ॲब्स्ट्रॅक्ट अँड मेक ब्रॉड जनरलायझेशन अबाउट सोशल वर्ल्ड. तर ग्रँड थेअरी हा जो विषय आहे किंवा कन्सेप्ट आहे ती सोशल सायन्स किंवा सोशल वर्ल्डशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये ब्रॉड कॅटेगरीमध्ये आपण एखादा स्पेसिफिक फेनॉमेनाचा स्टडी आपण जास्त मोठ्या प्रमाणात करत असतो. म्हणजे एक अत्यंत अमूर्त आणि आहे आणि सामाजिक जगाबद्दल व्यापक सामान्यीकरण करते, त्याला ग्रँड थेअरी असं म्हणतो. Grand theory is a term coined by American sociologist C. Wright Mills in the sociological imagination to refer the form of highly abstract theorizing in which formal organization and arrangement of concept takes priority over understanding the social reality. Social reality जी काही आहे ते समजून घेण्यासाठी ही कन्सेप्ट आपण ते वापरतो आहोत, ज्याला बोलतो आपण ग्रँड थेअरी. In his view, grand theory is more or less separate from concrete concerns of everyday life and its variety in time and space. तर ही जी थेअरी आहे ती आपल्याला मोर ऑर लेस सेपरेट फ्रॉम बाकीचे जे थेअरीज आहेत त्याच्यामधून वेगळी आहे असं आपण म्हणू शकतो. तर ग्रँड थेअरी म्हणजे थोडक्यात काय, तर सोशल रियालिटीचा अभ्यास करण्यासाठी ही थेअरी आपण वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th नंबरचा. व्हाय माइट वी से दॅट क्वांटिटेटिव्ह रिसर्च ऑल्सो ट्राय टू स्टडी सोशल मिनिंग्स. आपण असे म्हणू शकतो की परिणात्मक संशोधन सामाजिक अर्थाचा अभ्यास करण्याचा देखील प्रयत्न करतं. तर क्वांटिटेटिव्हमध्ये आपण बघितलं की सांख्यिकीय माहिती वापरून जी काय माहिती आपण गोळा करतो किंवा रिसर्च करतो तो क्वांटिटेटिव्ह रिसर्च असतो. पण असं देखील आपण असं म्हणतो की परिणात्मक संशोधन देखील सामाजिक अर्थाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे, असं कुठल्या ह्याच्यावर म्हणू शकतो. ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन्स आहेत बिकॉज द मेथड दे यूज मोस्ट इन दॅट इंटरव्ह्यू, कारण त्यांनी सर्वात जास्त वापरलेली पद्धत म्हणजे सखोल मुलाखत. बिकॉज देअर रिटन रिपोर्ट्स युजली रेफर्स टू द इंटरप्रिटिव्हिस्ट इपिस्टेमॉलॉजी, कारण त्याचे लिखित अहवाल सहसा इंटरप्रिटिव्हिस्ट इपिस्टेमॉलॉजी संदर्भ घेतात. बिकॉज सर्वे अँड क्वेश्चनायर आर यूज टू एक्झामाइन ॲटिट्यूड्स अँड ओपिनियन्स, कारण सर्वेक्षण प्रश्नावली वृत्ती आणि मते तपासण्यासाठी वापरले जातात. बिकॉज दे ऑब्झर्व ह्युमन बिहेवियर इन लॅबोरेटरी, कारण ते प्रयोगशाळेत मानवी वर्तन पाहतात. त्याचं करेक्ट आन्सर एकच असणार आहे, ते म्हणजे सी, ज्याच्यामध्ये क्वेश्चनायर आणि सर्वे वापरला जातो की लोकांचं मतं आणि वृत्ती तपासण्यासाठी किंवा त्यांचे मतं घेण्यासाठी. पण डेटा गोळा करण्यासाठी आपण हीच पद्धत वापरतो आणि क्वालिटेटिव्हमध्ये देखील आपण तीच पद्धत वापरतो. म्हणून या ऑप्शनमुळे आपण असं म्हणू शकतो की क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे, परिणात्मक संशोधन जो आहे, तो सामाजिक अर्थाचा अभ्यास करण्याचा देखील प्रयत्न करतो, कारण याच्यामध्ये वृत्ती आणि मतं देखील आपल्याला कळतात. A lot of difficulties between quantitative and qualitative research stem from the consideration of meaning. आपल्याला भरपूर वेळेस कन्फ्युजन देखील झालं असेल की क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्हमध्ये फरक काय आहे, त्याचा अर्थ वेगवेगळा काय आहे. इट इज आर्ग्यूड दॅट क्वांटिटेटिव्ह स्टडीज कॅन रिव्हेल स्टॅटिस्टिक बट नॉट दोज फॅक्टर विच प्रोड्यूस द स्टॅटिस्टिक्स. म्हणजे क्वांटिटेटिव्हमध्ये असं आर्ग्यू केलं जातं किंवा वाद आहेत की क्वांटिटेटिव्हमध्ये जो स्टडी अभ्यास करतो आपण त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स फॅक्टर्स यूज होतात. जे स्टॅटिस्टिक काढण्यासाठी जो डेटा आपण गोळा करतो किंवा डेटा जो वापरला जातो तो त्याच्यामध्ये येत नाही. फर्दर मोर अल्दो वॉट थिंग्स आर हॅड वॉट दे मीन फंडामेंटली डिफरंट. म्हणजे जे काय आहे आणि ज्याचे काय आपण त्याचा अर्थ निघतो ह्या दोन्ही गोष्टी मूळतः वेगळ्या आहेत. इट इज अँड मिनिंग ऑफ थिंग्स दॅट शेप पीपल रिलेशनशिप विथ द वर्ल्ड अराउंड देम. ऑन द अदर हँड देर कॅन बी लिटल डाऊट दॅट क्वांटिटेटिव्ह सोशल रिसर्च रिअली आर ड्रिवन बाय द नीड टू अंडरस्टँडिंग मिनिंग. So the argument is really between efficiency of method they such use to uncover it. Questionnaires really do try find out the people attitude and opinions, even if the results are shows as number of people with a particular attitude rather than their reasons for the holding
ॲटिट्यूड. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं माहिती आहे की क्वेश्चनायर जे आपण यूज करतो आहोत त्याच्यामुळे खरंच क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे तो क्वालिटेटिव्ह रिसर्चची क्वालिटी घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करण्याची ताकद त्या पद्धतीमुळे आहे किंवा क्वेश्चनायरमुळे आहे. तर अशा प्रकारे आजचे आपले 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि 10 कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला इथे झालेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट युनिटवरच्या नेक्स्ट कन्सेप्ट आणि नेक्स्ट प्रश्न बघणार आहोत. आजच्या सेशनसाठी थँक्यू.